खरं म्हणजे गुड नाही बॅड मॉर्निंग बोलायला पाहिजे, कारण की रात्री मी दूध बाहेरच गरम केलं आणि ते तसंच ठेवलं आणि तशीच मी झोपून गेली होती, म्हणून माझ्या लक्षातच नव्हतं. नशीब ते फाटले नाही, कारण की वातावरण थंड असल्याकारणाने. त्यानंतर माझ्या घरामध्ये फ्लावर असल्याकारणाने एकीकडे मी फ्लावर साफ करत होती आणि दुसरीकडे माझं चरण्याचं काम चालू होते, म्हणजे चणे होते ते मी संपवले. त्यानंतर फ्लावरचे पीसेस केले, बटाट्याचे पीसेस केले, कांदा टोमॅटो सगळं चिरून घेतलं आणि अशी यम्मी अशी फ्लावर बटाट्याची भाजी रेडी झाली आहे. त्याच्याबरोबर चपात्या बनवल्या आणि काकडी होती तर ती सुद्धा घेतली. वातावरण एवढं छान झालं होतं, मस्त पाऊस पडत होता. म्हणजे वेदर असं आहे ना की बोलून फायदा नाही, फक्त बाहेर जायची इच्छा नाही असं होते. आणि हे सगळं मी एन्जॉय करता करता मला आठवलं माऊचा अभ्याससुद्धा घ्यायचा आहे आणि यांना सँड आणायला सांगितली होती. आता पाऊस पडतोय, सँड कुठे भेटेल. आम्ही शेवट चमकीने जुगाड केला आहे हा सगळा. आणि त्याच्याच नंतर आमच्या लोकांचा टाइमपास चालू कशी होता. ठेवायला लागते तुला मान? अशी ठेवायला लागते तेव्हा तुझी मान, तुला मान दुखते? तुझी पण मान दुखते? माझी तर खूपच दुखते. माझी पण खूप दुखते. तुमच्या दोघींचं वय झालं ना. घरी येऊन पहिले मी आंबा आणि खिचडी खाण्यावरती होती, कारण की भूक लागली होती आणि फटाफट खिचडी लावली होती. मी त्याची व्हिडिओही काढली नाही, कारण की ती विसरून गेली. कधी कधी खूप सारी कामं अशी होतात ना जी मला म्हणजे शूट करायची विसरून जाते मी. नंतर आठवतं अंजू हे सगळंही शूट करणं गरजेचं होतं. खिचडी खूप साधी होती आणि यम्मी झाली होती. आणि त्यानंतर आंब्याच्याबरोबर हे सगळं करणं तर मॅन्डेट आहे ना माझ्या हिशोबाने तर. आणि हे केल्याच्या नंतर आंब्याची चव आय गेस चेंज होते की तशीच राहते तुम्हाला माहिती. थँक्यू फॉर वॉचिंग. उद्या भेटूया अजून काय होतं ते बघायला.